मित्रांनो, कधीकधी आपल्याला वाटतं की समोरचा माणूस चुकीचा आहे, वाईट आहे, हट्टी आहे. पण खरंच तो वाईट असतो का? की फक्त परिस्थितीने तसा बनवलेला असतो? एक छोटीशी गोष्ट. एका गावात एक शाळा होती. त्या शाळेत एक मुलगा होता, नेहमी उशिरा येणारा, अभ्यासात लक्ष न देणारा आणि वारंवार भांडणात सापडणारा. शिक्षक वैतागले होते. एक दिवस तो मुलगा पुन्हा काहीतरी चुकीचं करताना पकडला गेला. सगळे म्हणाले, सर याला शिक्षा करा, याचं काहीच होणार नाही. पण त्या शिक्षकांनी वेगळंच केलं. ते त्या मुलाला वर्गाबाहेर उभं न करता शांतपणे त्याला विचारलं, तू आज नाश्ता केलास का? मुलगा गप्प राहिला, डोळे खाली. शिक्षकांना उत्तर मिळालं. त्या दिवशी त्यांनी त्याला शिक्षा दिली नाही. त्याला स्वतःच्या डब्यातलं अन्न दिलं आणि फक्त एवढंच म्हटलं, चूक चूकच असते, पण आधी माणूस समजून घ्यायला हवा. त्या एका वाक्याने त्या मुलाचं आयुष्य बदललं. हळूहळू तोच मुलगा शाळेत वेळेवर यायला लागला, अभ्यास करू लागला आणि काही वर्षांनी तोच मुलगा त्या शाळेचा टॉपर झाला. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्याला ओरडतो, मारतो, दोष देतो, तेव्हा तो आपल्या विरुद्ध उभा राहतो. पण जेव्हा आपण त्याला समजून घेतो, त्याच्या मनाला हात घालतो, तेव्हा तो आपलाच होतो. आज पालक असो, शिक्षक असो किंवा नात्यातील कोणीही, चूक दिसली की लगेच शिक्षा देऊ नका. थोडं थांबा, कारण कधीकधी चुकीमागे भूक असते, भीती असते, दुःख असतं. शत्रू बनवण्यापेक्षा जर आपण एखाद्याच्या हृदयात जागा बनवली तर तो माणूस आयुष्यभर आपलाच राहतो. आजचा विचार इतकाच. कठोर बनणं सोपं आहे, पण करुणावान बनणं ही खरी ताकद आहे.